जय हिंद, वंदे मातरम, भारत माता की जय। कोणी असंच बघत असेल आमचे दुःख तर हे एक महाराज आहे आपले गृहमंत्री अमित शहाजी, हे तडीपार होते पण आता ते देशाचे गृहमंत्री झालेत। सर्व पॅरामिलिटरी सर्व त्यांच्या अंडरमध्ये, सर्व डीजी डूजी जेवढे आहेत सर्व त्यांना खरेदी केलेले आहेत। आपल्या समोर एक व्यक्ती अजून आलेले आहेत ज्यांनी देशाची 7 वर्ष सेवा केली आणि ते आतंकवादी झाले। आता मी बी 11 वर्ष सेवा केली, मी बी आतंकवादी झालो। ये भाऊंनी 4 वर्ष केली, हे बी आतंकवादी झाले। हा जो मुद्दा आहे हा का बोलावा लागतो एका सैनिकाला? सरकार खामोश लाचार झाली आहे, ती सांगू शकत नाही। देशाचं रक्षण करायचं आणि आतंकवादी बनवायचं हे सरकारचं मोठा स्कॅम चालू आहे। आणि जे आतंकवादी असतात त्यांचे पैसे सुद्धा खाऊन जायचं। जसं यांनी 7 वर्ष केले तो पैसा मिळाला नाही, या भाऊनी 4 वर्ष केला याचा 4 रुपये मिळाला नाही, मी 11 वर्ष केले माझे 11 रुपये मिळाले नाही, तो सुद्धा एक मोठा स्कॅम आहे। राज्यामध्ये 2 लाखाच्या वर जवान आहे असे ज्यांना यांनी घरी पाठवलेलं आहे आणि ते आकडा संसदमध्ये सांगत नाहीये आणि राज्य सरकार बी सांगत नाही। म्हणजे कशा पद्धतीने आतंकवादी होतो माणूस ते सांगतो तुम्हाला। माझ्याजवळ एक डिटेल आहे, मी फेसबुकला शेअर करणार आहे। सिलेंडर झाल्यावर त्यांना 20,000 ते 1.5 लाख रुपये मिळतात, जे नक्षलवादी सिलेंडर होतात त्यांना, ते माझ्यासमोर आहे। आणि जो जवान देशाचं रक्षण करतो त्याला देशात नोकरीचा अधिकार नाहीये, राज्यात अधिकार नाहीये, कंपनीमध्ये सुद्धा नाहीये। कंपनीमध्ये गेला तर व्हेरिफिकेशन जातं मिलिटरीकडून, याला आम्ही सैन्यामधून काढलंय, म्हणजे तो कंपनीमध्ये सुद्धा जॉब करू शकत नाही। पण पाकिस्तानाहून आतंकवाद्या कारवाई करतात, ते सिलेंडर झाल्यावर त्यांना राज्य सरकार केंद्र सरकार तमाम सुखसुविधा देतात। बांगलादेशवरून ते येतात आपल्या देशामध्ये, त्यांना नोकऱ्या मिळू शकतात, पण आपल्या देशाचं रक्षण करणारा सैनिक हा देशात नोकरी का करू शकत नाही? आता तुमच्या समोर जिवंत उदाहरण आहे। यांनी 7 वर्ष नोकरी केली, डायरेक्ट बायकोने सोडून चालली गेली आणि यांचा 3 वर्षाचा मुलगा आहे, त्यांना माहितीच नाही कुठं गेला, त्यांचं डोळ्यावरून अश्रू निघून गेले। म्हणजे ते रडलं, हे गेलं, ते सर्व आयुष्य त्यांचं बर्बाद झालंय म्हणून त्यांचं दुःख ते काहीच समजत नाही। आता 7 वर्ष नोकरी केली त्यांनी, त्यांचं दुःख बी ऐकून घ्या त्यांच्या तोंडावर। बोला सर, आपले लोकांना, मराठी लोक आहेत सर्व, सांगा मराठी जोरात बोला। जय हिंद, वंदे मातरम। नवनाथ नाही, तुमचं जे मनाचं तेच बोला डायरेक्ट। मी नवनाथ सोनवणे, निमगाव शिन्नर, तालुका शिन्नर, जिल्हा नाशिक। मी आज चंदू सरांबरोबर सोबत आहे आझाद मैदान मुंबईला। इथं आलेले चंदू सरांनी जे आंदोलन केलेले आहे, जे टर्मिनेट केलेले जवान आहे, पहिली महत्वाची गोष्ट, जेवढे टर्मिनेट केलेले जवान आहे आपल्या इंडियामधून किंवा आपल्या महाराष्ट्रामधले, कमीत कमी नाही इंडियाचे तर महाराष्ट्रातले टर्मिनेट झालेले जवान, तरी चंदू सरांना पहिली माझी महत्वाची सूचना किंवा रिक्वेस्ट असेल की चंदू सरांना सगळ्यांनी सोबत येऊन आणि त्यांचे जे आंदोलन त्यांनी उभं केलेलं आहे त्याला पाठिंबा द्या, त्यांच्या सोबत उभे राहा, सर्वांना न्याय मिळेल ही आपल्याला सर्वांना अपेक्षा धरून असं काम करायचंय। दुसरी महत्वाची गोष्ट, मी 2000 साली मी भरती झालो होतो। 2007 ला मला टर्मिनेट करण्यात आलं, कारण काय म्हणे, सुट्टीवरून लेट आलो म्हणून। बरं ठीक आहे, काही अडचण नाही, सुट्टीवरून लेट आलो, टर्मिनेट केलं गेलं, मला जबरदस्ती लिहून घेतलं गेलं। सगळ्यात महत्वाची धमक्या देऊन। आता ते सांगण्यासारख्या काही गोष्टी नाही की त्या अनेक गोष्टी माझ्यासोबत घडल्या 2000 पासून ते 2007 पर्यंत। कंटाळू त्यांनी माझ्याकडनं लिहून घेतलं आणि लिहून घेतल्यानंतर मला घरी काढून दिलं। हे व्हिडिओ बी शेअर करा, हा, लोकांपर्यंत जाईल। आणि घरी काढून दिल्यानंतर मी घरी आल्यानंतर माझी 0 पेन्शन वरती काढून दिलं। 0 पेन्शन। मी 7 वर्ष सर्व्हिस केलेली आहे, जी आज सीमा हैदर म्हणा किंवा इतर जे पाकिस्तानमधून, बांगलादेशमधून जे उग्रपंथी आतंकवादी जे कोणी येतात भारताच्या याच्यामध्ये आश्रयाला, त्यांना सगळ्यात महत्त्वाची भारत सरकार आपल्या सुविधा देते। कुणाला 2 लाख, 3 लाख, 10 लाख, राहण्यासाठी घर, राहण्यासाठी मुलांसाठी बंगले, गाड्या, काय नाही काय सुविधा उपलब्ध करून देतात। आणि आम्ही जवाने 7 वर्ष मी सर्व्हिस केलेली, चंदू सरांनी 11 वर्ष केलेली आहे, शिवसरांनी पण 4-1 वर्ष केले। असे आमच्यासारखे आम्ही 3च नाही, मला वाटतं कमीत कमी आपल्या महाराष्ट्रामध्ये 2 लाख लोक असतील असे ज्यांनी कमी सर्व्हिस मधून रिमूव्ह केलेलं। त्यांना लाज वाटते, बदनामी होईल म्हणून लाज वाटते। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी, तुमच्यावरती अत्याचार होतो
हा आपण बघतोय, डोळ्यांनी समजतंय, जाणवतंय, दुःख होतंय, तरी आपण आवाज उचलत नाही किंवा उठत त्याबद्दल आवाज करत नाही. आणि मला वाटतं सगळ्यात शर्मेची गोष्ट जी असेल, तुमच्यावरती होणारा अत्याचार, तुम्ही अन्याय त्याला सहन करून तुम्ही तसंच जगत राहणे, जीवन जगत राहणे, लाजीरवाणे किंवा लाचारवाणे जीवन जगण्यापेक्षा ना मेले बाहेर या, आपल्या चंदू सरांना एक मदत करा, ते तो आपल्याला 100% न्याय मिळवून देऊ शकतं. मला एवढं माहिती आहे. तुमचं ते फॅमिली का सोडून गेली तुम्हाला ते सांगा सर. नाही, त्याबद्दल बोलण्यासारखं नाही सर. दादा तो विषय नाही वेदना म्हणण्यापेक्षा ना मला त्या गोष्टीला काय म्हणतात ना, त्याच्यावरती लक्ष सुद्धा केंद्रित करायचं. गेली गेलं, माझं मन हृदयासारखं झालेलं आहे, हृदय माझं दगडासारखं झालं. मला त्याबद्दल काहीच वाटत नाही आता. मला माझ्या हृदयावरती ना कोणी घाव जरी घातले ना, मला त्या गोष्टीबद्दल काहीच वाटत नाही आता. सहन करण्याच्या पलीकडे होऊन गेलेल्या त्या गोष्टी. ते आपण जसं म्हणतो मराठीमध्ये, आता तुम्ही एकटेच राहता ना, हा सांगू शकता. मी एकटाच राहतो. माझे आई वडील वारलेले, भाऊ त्याचे तो अलिप्त वेगळा राहतोय. आपली महाराष्ट्र जनता आहे हो, असं नाहीये. आम्ही एकटा माझ्या घरी राहतोय. आपली शेतीवाडी आहे, वडील पाहिजे थोडीफार, बस त्याच्यावरती आपला चालू गुजारा. ज्या दिवशी देवाना उचललं त्या दिवशी युट्यूबला व्हिडिओ टाकलाय माहितीये ना? हा माहिती आहे ना सर, बघितलं ना. त्यांना सांगू सुद्धा वाटत नाही. आणि ठीक आहे, त्यांना खूप मनात वेदना आहेत, पण काय आता बोलायसारखं नाहीये. परिवार बर्बाद झाल्यानंतर माणूस कोणत्या दिशेला जाऊ शकतो, काय काय मनात येतात वेदना. मी ते युट्यूबला टाकलंय, चंदू चव्हाण 1 2 3 तिथं बघून घ्यायच्या त्यांचं दुःख बिचारांचं. काय आहे ना, माणसाला एक जो सन्मान असतो, आत्मसन्मानसाठी लढतो माणूस, आणि आत्मसन्मान हा तिरंगा देतोय. इथं तमाम तुम्ही फ्लॅग बघता, कोणी या बीजेपीचा, कोणी काँग्रेसचा, या प्रत्येक जणांचे आपण झेंडे घेऊन फिरतो. पण कधी एखादी झेंडा आपण तिरंगासाठी घेऊन फिरलोय का? आपण प्रत्येकाचे कार्यकर्ते होतो, पण आज तिरंगाला वाचवण्यासाठी जवानच निघालाय. आपण देशात सर्वात जास्त सेक्युर कोणामुळे? जवानामुळे. जर जवानच सेक्युर नसणार तर देश सुरक्षित राहू शकतो का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो की ही लढाई खूप मोठी आहे आणि हा मोठा स्कॅम आहे. म्हणून हा बाहेर आणण्याचा मी प्रयत्न करतोय. आज तुम्ही सांगा, पाकिस्तानावर नवाज शरीफने मला 1000 रुपये दिले होते का? 1 लाख रुपये दिले होते. मी तिथं गेलो होतो, माझे नातेवाईक होते, माझे नातेवाईक राहिले असते तर मी गेलो असतो तिथं. मग प्रधानमंत्री नवाज शरीफ सोबत चाय प्यायला जाऊ शकतात, त्यांच्यासोबत आपले जयशंकरजी विदेश मंत्री तिथं जाऊ शकतात. त्यांच्या मागे नॅशनल टेलिव्हिजन जाते की बाबा आम्ही मोदीने ये ललकार दिया. अरे आम्ही न्याय मागतो यार, आम्ही देशाचे सैनिक आहेत. सरकारने मला आणलं, पण अधिकाऱ्यांनी जे शोषण केलं आणि त्यानंतर माझ्यावर जे अन्याय झाले ते का माझ्यासोबत कमी होते का? त्यानंतर तर कमीच झाले. नंतर मला जेव्हा पोटावर लात मारली, अरे तुम्ही आतंकवादी बी बनवून टाकता आपल्या जवानांना. हा कलंक मिटवून द्या आमचा. हा मुलगा विचारणार आहे मोठा झाल्यावर, का भाऊ तू आतंकवादी होता का? हो सोडून आला. हो सोडून आला. हे कोण काका सांगेल का त्याला, का मोदी सांगेल? अरे तुम्ही तर तडीपार होते, तुम्ही तर चांगले राजनीतिक खेळतायत लहानपणापासून. हा न्याय मागतोय तुमच्याजवळ, तुम्ही न्याय देत नसताना ते राजनीती बंद करा तुमचा ड्रामा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा माणूस, हे पायट्या फोड, हे फोड, ते फोड, कुठे गेला हा भाऊ? बी इथं सांगतो जवानांच्या नावाने पेढे खाऊ घालतो, आणि हा भाऊ कुठे गेला? याला विचारायला जातो, माझ्या परिवाराला डिटेन करतोय. नजर बंद बनवताय ते. अरे मर्दनीत का तुम्ही? समोर येऊन बोला ना. समोर येऊन बोलायला तुमची पाट्टे का? न्याय मागतोय आम्ही. हे भाऊ अजून हे बघा, ही असं करतोय हा महाराज, हा रक्षा मंत्री बनलाय. यांनी कधी देशाची रक्षा केली का? नाही ना. या भाऊ तडीपार होते आप्पा, हे पूर्ण पॅरामिलिटरी सांभाळून बसलेले. अरे न्याय मागतोय आम्ही, आणि तुम्ही जर न्याय देसणार ना तर हे गड्यात टाकून फिरणार. आता परिवाराला बी घेऊन येईल रस्त्यावर, याद ठेव जा. ही न्यायाची भीक मागतोय. आणि कोणी कार्यकर्ता असतील त्यांना बी सांगतो, आमचे जे सुभाष भामरे होते संरक्षण राज्यमंत्री, त्या बिचारामुळे तर आलेलो जे मी, खरंच त्या माणसामुळे आलेलो आहे. नाही त्या अधिकारी, नालायक अधिकाऱ्यांनी काय केलं तर डॉक्युमेंट मध्ये मिसिंग केलेलं आहे. माझ्याजवळ पाठ ऑर्डर आहे. 29 सप्टेंबरला सर्जिकल स्ट्राईक झाली का नाही झाली ते बी मी सिद्ध करून देईल. येऊन जावं त्यांनी माझ्यासोबत लाईव्ह, कागदपत्र सहित सिद्ध करून देईल. पण आपली जिवंत मीडिया दाखवेल तडतं ना, इथं मारायला बी चुकणार नाही. हे पोलीस प्रशासन, हे आझाद मैदान, इथं बसलो आम्ही मुंबईच्या. आझाद मैदान हे फक्त नावाला आझाद आहे, पण आपण आझाद नाही, आपण गुलाम आहे. पण आपण सैनिक काय करणार आहे? आपण काय बिचारे पीडित आहेत. आपल्यासोबत जे पीडित आहेत ते आले तर ते म्हणतील भाऊ लाज इज्जत चालण्याची, इज्जत चालण्याची, इज्जतच्या मान बोलावं तुम्ही आपण वाले. आपले सैनिक हे जवान म्हणजे
समोर यायला भितात का बरं? आणि लाज ते वाटते? त्यांना लाज वाटते. आणि असं माझ्या हिशोबाने ते प्यायलाच नको पाहिजे होतं. कारण का असं जीवन जगतच ते गुटगुटून जीवन जगतायत. त्याच्यापेक्षा समोर या, समोर बोला. गावावरून कोणी पण बोलतं, मैदानाला हो, या, मैदान मैदानामध्ये टाका हा, मग तो कलंक मिटवण्यासाठी कमीत कमी या तो जीवन असं गावात गुटगुटून जीवन जगण्यापेक्षा समोर या, बाहेर या आणि समोर 4 जणांमध्ये बोला. बोलल्यावर कमीत कमी दुःख दर्द वाटलं बी जाईल. आणि हे व्हिडिओ पाठवा. आणि हे व्हिडिओ कोणी पाठवा. गावामध्ये कमीत पुन्हा कमी गावात कोणी असेल तर कलंक मिटवण्याचा प्रयत्न तर करा, असं जीवन जगण्यापेक्षा घरी राहून तुम्ही का जीवन आतंकवादी आहेत जगण्यापेक्षा. का? त्या आतंकवादी तुमच्यापेक्षा चांगले त्यांना पेमेंट भेटतंय, सरकारी नोकऱ्या मी भेटतंय. एवढंच जेवढे जे आपल्या महाराष्ट्रात टर्मिनेट झालेले जवान आहे ना, त्यांना तेवढंच सांगू शकतो की चंदू चव्हाण सर ज्यावेळेस माझ्या घरी आले आणि त्यांनी माझा व्हिडिओ बनवला आणि तो व्हिडिओ ज्यावेळेस टाकला गेला ना, त्यावेळेस माझ्या गावामध्येच तो व्हिडिओ व्हायरल झाला आणि तेव्हापासून मला लोक बघण्याचा थोडा दृष्टिकोन बदलत चालला. तर मला एवढंच सांगायचंय की चंदू चव्हाण सरांबरोबर या आझाद मैदानावरती आपण एक अजून पुन्हा आपलं चालूच आहे आमचं उपोषण, काय जे आहे गोष्टी, आमचं आंदोलन बदलला नाही. आणि दृष्टिकोन बदला होता. कलंक मिटवायचा आहे आपल्याला. हा कलंक- कलंक मिटवायचा आहे. कलंक बघा, मला एवढंच माझं पेन्शन भेटू नाही भेटू, पण तुमच्यावरती भगोडा किंवा तुम्ही सगळ्यात महत्वाची गोष्ट फौजमधून तुम्ही टर्मिनेट केलेले ना, हा कलंक आपला मिटला जाईल. तो आतंकवादी होऊन जातो बाबा, त्याला नोकरीचा अधिकार नाही. त्यापेक्षा तर नक्षलवादी चांगले नक्षलवादी आपल्यापेक्षा. ते तर त्यांना आत्मसन्मान भेटतो. ते बांगलादेशहून बांगलादेशहून सत्कार केला जातो. मग या जवानांनी काय केलं? आपल्या देशाचे सैनिक जर आतंकवादी होत असणार, हा कलंक मिटवत नसणार, तर कुठं गेले? आणि हे संघटनवाले आपले हिंदुस्थानातले एवढे संघटन आहेत, कुठं गेले? अरे एक संघटन तर या आमच्या सोबत. जवान तर कोणता पॉलिटिक्सचा नाही होतो, जवान सर्व देशाचं रक्षण करत होता. कुठं गेले तुम्ही? म्हणून हा व्हिडिओला पोहोचवा कोर्टपर्यंत. एखादी संघटन असेल जिवंत, ते आमचा आवाज उचलून देईल. आपल्या देशाच्या सैनिकांना आझाद करून द्या. ज्यांना आतंकवादी केलेलं आहे त्यांना आझाद करून द्या. या व्हिडिओच्या माध्यमाने एवढंच सांगू शकतो. जय हिंद, वंदे मातरम, जय खानदेश, भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. हे व्हिडिओ पाठवा, प्रत्येक गावागावात जाऊ द्या. आणि जे एखादी बिचारा जवानाला घरात पाठवलं असेल त्याला टॉर्चर करण्यापेक्षा त्याला सांगा की बाबा चंदू मेहता ये रे दादा, त्याच्या आई वडिलांना बी घेऊन या. आपण हे आंदोलन असं नका सोडा. त्या नेत्यांना माहिती आहे हे किती बी भुकले काहीच होणार नाही, कारण की मीडिया दाखवणार नाही. हे त्यांच्यापाशीच सर्व मीडिया काहीच दाखवणार नाही. तुम्ही किती बी आरोड्या मारा. पण आता एवढं सांगू शकतो, नेत्यांची राजनीती बंद होणार आहे आणि जवान आता देशाला सांभाळायला निघणार आहे. याद रखना, हा देशामध्ये जो गुलामगिरी करतात ना, आता जवान सांभाळतील देशाला, तुम्ही नाही सांभाळणार. हे लाख ठेवतात. आणि हा चंदू चव्हाण मागे नाही हटणार. हे छत्रपती शिवाजी महाराजचा मावडा आहे आणि छाती टोकून सांगतो, एक रक्त सडसडतं इथं. हिंदूचं खून आहे आमचं बी. हिंदू मुस्लिम अशी राजनीती होते, पण यार जवान आहेत, जवानांना तर न्याय द्या. जवान कोणत्या धर्माचा नाही होता, कोणत्या राजनीतीचा नाही होता. जवान देशाचा असतो. आणि जर तुम्ही राजनीतीवाले नेत्यांना न्याय देत नसणार, आम्हा जवानांना न्याय देत नसणार, तर तुम्ही नेतागिरी फालतूक बंद करा. ड्रामा तुमचे साईडला होऊन जा तुम्ही. आता जवान देशाला सांभाळायला निघतील. यांना विचारा केवढा मोठा कलंक लावला. बिचारांनी देशाची रक्षा केली आणि ते आतंकवादी आहेत का? आणि हे नेता कधी इतके खोटे बोलतात, इतके लबाड, हे त्यांच्यावर हजार क्रिमिनल केसेस होतात, तरी हे नेता बनून जातात देशाचे कर्णधार. हे कार्यकर्ते, हा नाही सत्य आहे ते. अरे माहिती ना, अमित शहा बघा, हे बिचारे हे कधी देशाची ड्युटी केली नाही, पण आज पॅरामिलिटरी सांभाळून बसले. हे महाराज, हे बघा, रक्षा मंत्री देशाचं, कधी यांनी केलं नाही, ट्विटर करतात. हे महाराज यांनी कधी चाय एक दिवस विकले, आम्ही तर यार कटोरा घेऊन भीक मागतोय देशासाठी, देशाला वाचवण्यासाठी तिरंगा घेऊन पेटलोय. फोटो असेल तर मागवा ना चहाचा. यांचा कोणी कॉन्टॅक्ट नंबर असेल तर सीधा संपर्क करायचा चंदू चव्हाणला. डायरेक्ट भेटायला जाईल मी. कोणता नेता असेल डायरेक्ट भेटायला येत असेल तर छाती टोकून सांगतो, आम्ही त्यांच्या मागे राहू. जय हिंद, जय श्रीराम, भारत माता की जय. इन्कलाब जिंदाबाद, सत्यमेव जयते.